झाले. महाराज आपलं स्वागत असो. तर दैविकी प्रसादाचे करणे तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणावे अशी आमची परिस्थिती झाल्यामुळं आम्ही महाराजांना वारंवार त्रास देतोय हे मलाही माहित आहे. पण आता कसं आहे, देखे सकाळातीचे जी आले आजी पुणे यशाचे आले, हे मनोरथ जाहले विजयी यामुचे. आणि महाराजांचं आता जास्त इंट्रोडक्शन वगैरे आम्ही काही करणार नाही, कारण महाराजांना सगळे ओळखतात. मी एवढंच म्हणेन, अखंड अगरवता असती त्यांची विनय हेच संपत्ती. किंवा लवकरात लवकर मी माईक त्यांच्याकडे देतो आणि महाराज तुम्हाला ही दोन्ही आणि जरूर वाटले तर तिसरं सुद्धा आपण सेशन ह्याच्यात घेऊ शकतोय. तुमच्या ह्याच्यावर ठेवलंय बरं तुम्ही. थोडेसे प्रश्न मागच्या वेळेचे शिल्लक राहिलेले आहेत, त्याचा विचार. नमस्कार सगळ्यांना. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या भेटीला येण्यात मला खूप आनंद होतोय. आपण जे चिंतन करतो, जी ज्ञानेश्वरी वाचतो, त्याच्याबद्दलची आपली उत्सुकता आणि ज्ञानेश्वरीत सांगितला गेलेला सर्व विषय जाणून घेण्याची एक जिज्ञासा. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो व्यवस्थित का? काही डिस्टर्बन्स नाही? हो महाराज, अगदी छान येतोय. हा, आणि ज्ञानेश्वरीमध्ये आलेल्या सर्व विषयांना जाणून घेण्याची एक उत्कट अशी जिज्ञासा ही आपल्या सर्वांच्या ठिकाणी आहे, याचा मला एक मनस्वी आनंद होतो. कारण मागे म्हटल्याप्रमाणे ज्ञानेश्वरी हा अभ्यासाचाही विषय आहे आणि ज्ञानेश्वरी हा उपासनेचाही विषय आहे. अभ्यास करताना जिज्ञासा असली पाहिजे आणि उपासना करताना भाव असला पाहिजे. कारण जर ज्ञानेश्वरीत वाचलेल्या ओवीच्या संबंधाने आपल्या मनात प्रश्न निर्माण होणार नसतील तर दोनच गोष्टी असू शकतात. एकतर आपल्याला ज्ञानेश्वरी सर्वार्थानं कळालेली तरी असते, किंवा ज्ञानेश्वरी आपल्याला काहीच कळालेली तरी नसते. परंतु आपण जिज्ञासू वृत्तीनं काही प्रश्न मला पाठवले, त्याच्यावरून आपल्याला बोलताना मलाही काही जाणून घेता येईल आणि आपल्याशी संवाद साधताना ज्ञानेश्वरीतल्या काही प्रमेयांचा विचार करताना मलाही काहीतरी नव्यानं कळेल आणि माझ्या याच्यामध्ये थोडी ज्ञानेश्वरीच्या बद्दल थोडीशी अधिक माझी उत्सुकता शमेल. या उद्देशानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या भेटीला मी आलेलो आहे. ज्ञानेश्वरीच्या संबंधानं आपण बोलू तेवढं कमी आहे खरं जर म्हटलं तर. नुसती ज्ञानेश्वरी या एका शब्दावर जरी बोलायचं झालं तरी पुष्कळ काही बोलता येईल, असं त्या ग्रंथाचं स्वरूप आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तिला धर्मकीर्तन म्हटलंय. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जे उरले पायीक पण, असं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या संबंधानं बोलतात. तर खरंच हे धर्मकीर्तन आहे. माणसानी तसं भगवंतानी अर्जुनाला गीतेमध्ये जो बोध केला तो धर्माचाच केला, स्वधर्म पालनाचाच केला. आणि धर्म आणि स्वधर्माच्या संबंधानं आपण मागच्याही सत्रामध्ये थोडासा विचार करून आलेलो आहोत. तर एकूण आपला धर्म आपण पाळला पाहिजे आणि आपल्या धर्माची आपल्याला यथार्थ जाणीव असली पाहिजे. कारण धर्म राहील तर पृथ्वी राहील आणि धर्म राहील तर मनुष्य जीवन राहील, या महाभारतातल्या वचनाच्या अनुषंगाने धर्मपालनामध्ये मनुष्यत्वाचं पहिलं लक्षण पाहिलं जातं. आणि म्हणून त्या ज्ञानेश्वरीला ज्ञानेश्वर महाराज धर्मकीर्तन म्हणतात. म्हणजे ध्रुव हा धातू आहे, धारण करणे असा त्याचा अर्थ आहे धर्म शब्दामध्ये. आणि व्यास महर्षींनी महाभारतामध्ये धारणात धर्म मित्याहुर धर्म धारयते प्रजा यस्यात धारण संयुक्त हा सधर्म इत्यभिधीयते, अशी धर्माची व्याख्या केली आहे. परंतु ध्रुव या धातूच्या अनुषंगाने जर आपण त्याची व्युत्पत्ती बघण्याचा प्रयत्न केला तर धरती लोकान ध्रियते पुण्यात्मभी इति वा धर्म, अशी व्युत्पत्ती त्याची आपल्याला सांगता येऊ शकते. म्हणजे जो लोकांना धारण केला जातो, लोकांना धारण करतो, आणि पुण्यवानांकडून म्हणजे संतांकडून जो धारण केला जातो त्याला धर्म असं म्हणतात. तसं ज्ञानेश्वरीने आम्हाला धर्म काय हे सांगितलं,
पण स्वतः तिने धर्म धारण केला म्हणून या जगतामध्ये धर्म टिकला असं म्हणायला हरकत नाही. नाहीतर धर्म केवळ माणसाच्या सामान्य बुद्धीतून किंवा सामान्य आचरणातून जो विचार येतो त्याच्याने धर्म टिकत नाही. धर्माला एक शास्त्राच्या विचाराचं अधिष्ठान लागतं, एक नैतिकतेचं आणि स्वपर कल्याणाची भूमिका त्याच्यामध्ये असावी लागते. तर ज्ञानेश्वरी ही त्या दृष्टीने धर्मकीर्तन आहे आणि त्या धर्मकीर्तनाची त्या ग्रंथाची आपण सर्व उपासना करत आहात. आपल्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि मला काही पुढचे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांकडे सरळ सरळ येतो. जे प्रश्न मला दिलेत त्याच्यापेक्षा आणखीन एक काही वेगळे प्रश्न आदरणीय डॉक्टरांनी मला पाठवलेले आहेत आणि त्या अनुषंगानं त्याचाही जमेल तेवढा विचार या आपल्या सत्रामध्ये आपण करूया. आता मागून चालत आलेला हा प्रश्न आहे त्यामुळे मागचा थोडासा अनुबंध सांगतो या विचाराचा. मागे शेवटचा जो प्रश्न आपण विचारात घेत होतो तो असा होता की विश्वरूपाचं भान ठेव असं भगवान सांगतात म्हणजे नक्की काय समजायचं. तर त्याचं उत्तर असं आहे की विश्वरूप हे भगवंताचं 11व्या अध्यायामध्ये भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दिलं. हे अर्जुनाला दिलं तसं महाभारतामध्ये तिघा चौघांना ते विश्वरूप दर्शन दिल्याचं वर्णन. म्हणजे अर्जुनाला जसं दिलं त्याच्या आधी ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्याकरता धृतराष्ट्राच्या दरबारात गेले त्यावेळेला ती शिष्टाई फसल्यानंतर दुर्योधनाने भगवंताला तुरुंगात टाकण्याचा विचार बोलून दाखवला आणि त्यावेळेला भगवंताने आपलं विश्वरूप हे सगळ्यांना दाखवलं तिथे. अर्थात ते सगळ्यांना दिसलं नाही पण भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य त्यानंतर स्वतः धृतराष्ट्राला त्यावेळेला भगवंतानी दिव्य दृष्टी दिल्याचं वर्णन महाभारतामध्ये येतं. विदुर, संजय या सगळ्यांना भगवंताचं ते रूप दिसलं आणि तिथून बाहेर पडून परत पांडवांकडे येत असताना अरण्यामध्ये भगवंताचा एक भक्त त्यांना भेटल्याचं वर्णनही महाभारतामध्ये येतं की त्या भक्तांनी देवाला विनंती केली की देवा मलाही हे विश्वरूप दर्शन दाखवाल का. त्यावेळेला भगवंतांनी त्याच्याकरता पुन्हा विश्वरूप दर्शन त्या अरण्यामध्ये दिलं असं एक वर्णन महाभारतामध्ये येतं. आणि अत्यंत म्हणजे त्याच्याही पूर्वी बालपणी ज्या वेळेला भगवंतानी माती खाल्ली का म्हणून यशोदेनी प्रश्न विचारला तेव्हा मी माती खाल्ली नाही हे दाखवण्याकरता भगवंतानी जेव्हा तोंड उघडलं त्यावेळेला विश्वरूप दर्शन दिसलं. तर हे विश्वरूप दर्शन म्हणजे नेमकं काय आहे. तर जगतातली प्रत्येक वस्तू परमात्म्याने निर्माण केलेली आहे असं उपनिषद आपल्याला सांगतं की सत्येव सौम्य इदमग्र असित एकमेवा द्वितीयम तद ऐक्षत बहुस्याम प्रजायेय असं उपनिषदाने म्हटलंय की परमात्माच बहुरूपानं होण्याची इच्छा करतो आणि या जगद रूपानं आणि जगतातल्या वस्तूच्या रूपानं परमात्मा प्रकट होतो. तर ती वस्तू म्हणून न दिसता ते जेव्हा स्वरूप म्हणून दिसायला लागतं आणि सर्वत्र याची अनुभूती यायला लागते. अगदी गीतेच्याच भाषेत जर सांगायचं झालं तर विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनिचैव श्वपातेच पंडितः समदर्शिना. विश्वरूप दर्शन म्हणजे सर्वत्र समदर्शन आहे. हे एका अर्थाने सर्वत्र एका परमात्म्याचं दर्शन होणं हे कधी होतं तर हे भगवंतानी दिव्य दृष्टी दिल्यानंतर होतं आणि परब्रह्म स्वरूपाचं यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यानंतर होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये हे बोलताना असं सांगितलंय की आत्मत्वे वेठीला होय तो जया तया दृश्या ते पाहे ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचे चिरू. दृश्य पदार्थ दृष्ट्याला स्वतःच स्वरूप म्हणून अनुभूतीला येतो आणि सर्वत्र जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. ही जशी भक्तियोगाची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये केली त्याच पद्धतीनं केवळ भूतच नव्हे तर या जगतातला प्रत्येक जड चेतन पदार्थ ऐसी जडाजड व्याप्ती रूप करिता कैवल्यपते असं 15व्या अध्यायामध्ये आलं. त्या दृष्टीनं जड आणि चेतन प्रत्येक पदार्थ आपलं स्वरूप परमात्म स्वरूप म्हणून ज्या वेळेला अनुभूतीला यायला लागतं त्यावेळेला त्याला विश्वरूप दर्शन असं म्हणतात. तर विश्वरूप दर्शनाचं अर्जुनाला दाखवलेलं विश्वरूप हे भगवंताने दिलेल्या दिव्य दृष्टीच्या आधाराने होतं. पण ज्या वेळेला 18व्या अध्यायामध्ये नष्टो मोहा स्मृतिर्लब्ध असं म्हणून अर्जुन कबूल करतो की देवा मला आता ब्रह्मज्ञान झालंय असं मला वाटतं त्यावेळेला त्याला सर्वत्र जे दर्शन होईल त्यावेळेला ते ज्ञानानं होईल. आणि दिव्य दृष्टी भगवत कृपेनं झालेलं हे विश्वरूप दर्शन हे जरी कल्याणार्थ असलं तरी ज्ञानानं झालेलं विश्वरूप दर्शन यालाच भगवंताने आणि संतांनी संपूर्ण वाङ्मयामध्ये अधिकाधिक महत्व दिलेलं आहे. त्यामुळे सर्वत्र एकच परमात्मा भरून आहे
या भावनेनं आपण ज्या वेळेला या सगळ्याचा अभ्यास करू आणि हे तत्व आचरणात आणण्याचा आणि अंतरंगात घेण्याचा प्रयत्न करू, त्यावेळेला विश्वरूपाचं भान आपल्याला आहे असं म्हणता येईल. आणि त्याच अनुषंगानं पुढचा प्रश्न आता आलाय की हे सगळं तत्वज्ञान, ही सगळी साधना ही जर अननॅचरल तर नाही ना, कारण मीपणा हा नॅचरल आहे. स्वतःसाठी काही आपल्यासाठी झटणे हेही नॅचरलच नाही का? तर त्याचं उत्तरही देऊन जातो की हे सगळं तत्वज्ञान हे अननॅचरल कधी होणार नाही. कधी होणार नाही. का होणार नाही त्याचं कारणही सांगतो. त्याचं कारण असं आहे की आत्मस्वरूप, जसं आपण म्हणता की मीपणा हा स्वाभाविक आहे, हा आपल्याला कुठून वेगळ्या, म्हणजे एखादी व्यक्ती आहे का नाही याबद्दल माणसाच्या मनात संदेह निर्माण होऊ शकतो, पण मी आहे का नाही याबद्दल कधी संदेह नसतो, कारण तो मीपणा स्वाभाविक आहे, ते आपलं स्वरूप आहे. आणि स्वरूप दृष्टीने जर विचार केला तर स्वरूपाबद्दलचा संदेह नसतो. आणि ते जर स्वरूप आहे, हा मीपणा हा जर स्वाभाविक असेल, तर त्या मीपणाच्या जाणीवेकरता, यथार्थ जाणीवेकरता आपण जी काही साधना करू, जो काही अभ्यास करू, हा सगळा स्वाभाविक म्हटला पाहिजे. कारण का, वेदांत दृष्टीने जर विचार केला तर भगवंतानी विश्व का निर्माण केलं याचं उत्तर नाहीये. जीवाला अज्ञान का आहे याचं उत्तर नाहीये. जीव अज्ञानी आहे ही गोष्ट खरी आहे, पण त्या अज्ञानाच्या निवृत्ती करता तो जे काही करेल ते योग्य आहे. उदाहरणार्थ आता आहेत म्हणून बोलतो, डॉक्टर आपल्याला याची कल्पना आहे आणि आपल्या एथिक्स मध्ये सुद्धा, आपल्या नीतिशास्त्रामध्ये सुद्धा हे आहे की एखाद्या रोगाच्या कल्याणाकरता भले डॉक्टरांना त्याचं शरीर फाडावं लागलं तरी ती सुद्धा ज्या पद्धतीने एक सेवा असते आणि चिकित्सा असते, त्या पद्धतीनंच आपल्या मीच्या जाणीवेकरता आपल्याला जे काही करावं लागेल ते नॅचरलच मानलं पाहिजे, स्वाभाविकच मानलं पाहिजे. कारण असं आहे की आपल्या मागे आपण बोललो होतो की भारत देशाचा नकाशा घेतला तर उत्तरेकडे उगम पावलेल्या नद्या दक्षिणेकडे समुद्राला येऊन मिळतात, कारण समुद्र हे त्यांचं स्वरूप आहे. तसंच आपलंही स्वरूप आत्मस्वरूप असेल, ब्रह्मस्वरूप असेल, तर त्या ब्रह्मस्वरूपाच्या दर्शनाकरता, त्याच्या लाभाकरता आणि जाणीवेकरता आपण जी काही साधना करू तीही तेवढीच स्वाभाविक समजली पाहिजे, कारण त्याच माध्यमातून आपल्याला ब्रह्मज्ञान होऊ शकणार आहे. अन्य कोणतं माध्यम उपलब्ध नाहीये. आणि याकरता म्हणून ज्ञानादेव तू कैवल्यम, किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्ञाने विणे एके उपाय करीसी जितुके जिये गुंथिसी अधिके रुखी ये, असं ज्ञानेश्वर महाराज 15व्या अध्यायामध्ये म्हणतात की ज्ञानाशिवाय अन्य कोणता उपाय करू तर आपण पुन्हा या संसार चक्रामध्ये अडकत जाऊ. म्हणून काय केलं पाहिजे तर असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, हेच आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि त्याच्याकरता ज्या ज्ञानाची अपेक्षा आहे ते ज्ञान प्राप्त करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि जे आपलं कर्तव्य म्हणून आहे ते आपल्याला स्वाभाविक समजलं पाहिजे, त्याच्यामध्ये अस्वाभाविक असं समजण्याचं काही कारण नाही. अर्जुनाला ज्या वेळेला संदेह निर्माण झाला पहिल्या अध्याय आणि दुसऱ्या अध्यायामध्ये, त्यावेळेला त्या संदेहाचं स्वरूप सांगताना भगवंताने अर्जुनाला हेच सांगितलं, संदेह निर्माण होणं ही अडचण कधीच नसते. संदेह निर्माण होणं हेही तेवढंच स्वाभाविक आहे, परंतु निर्माण झालेल्या संदेहाचं निराकरण करण्याचा प्रयत्न न करणं हेच उलट अस्वाभाविक असतं. त्यामुळं त्या संदेहाच्या निराकरणाकरता आपण जी साधना करू, जो अभ्यास करू, जे तत्वज्ञान आपण स्वीकारू आणि समजावून घेऊ, ते सगळंच त्या ज्ञाना इतकंच स्वाभाविक समजलं पाहिजे आणि त्याकडे आपली प्रवृत्ती वाढती ठेवली पाहिजे. आता आणखीन एक प्रश्न याच्या पुढे आलाय, तो साधनेच्या संबंधात आहे की ध्यान नक्की कशाचं करावं, निर्गुणाचं ध्यान शक्य आहे का? आणि त्याच्याच अनुषंगानं एक प्रश्न आहे की सगुणच निर्गुणाकडे नेईल म्हणजे नेमकं काय घडतं? हे दोन प्रश्न आपल्या समोर आहेत. हे दोन्ही पुन्हा साधनेबद्दल आहे, ध्यान शास्त्राबद्दल आहे, ध्यान योगाबद्दल आहे. ध्यान नक्की कशाचं करावं या संबंधामध्ये मी अगदी ढोबळ उत्तर देईन की ध्यान परमात्म्याचं करावं, पण एवढं पुरेसं नाहीये. परमात्म्याचं म्हणजे नेमकं आम्ही समोर काय आकार धारण करावा? तर गंमत अशी असते की मी थोडासा शब्द क्षमा मागून वापरतो की दुर्दैवाने आपण ज्या संसारापासून बाजूला होण्याकरता म्हणून डोळे मिटून बसण्याचा प्रयत्न करतो, ते डोळे मिटल्याबरोबर न दिसणारा संसार फार मोठ्या रूपानं आपल्याला दिसायला लागतो, ही शोकांतिक आहे. आपल्याला सगळ्यांना कदाचित हे मान्य व्हावं की मला गंमत वाटते कधी कधी की म्हणजे मी दोन्ही बोलतो
क्षमा मागून बोलतो, आपण सगळेच जण मोठे आहात, पण स्पष्ट बोलतो थोडस. होतं काय की संसारामध्ये मनुष्य बऱ्याच वेळेला असं म्हणतो की नाही, हे काही बघण्यासारखं नाही, हे याच्यापेक्षा डोळे बंद केलेले बरे. म्हणून जे बघायचं नाही म्हणून मनुष्य डोळे बंद करतो, ते डोळे बंद केल्यानंतर न बघण्यासारखं जे वाटत होतं ते बरं असं वाटावं, असं बंद डोळ्यासमोर प्रकट व्हायला लागतं. ही मोठी शोकांतिका आहे. त्याच्यामुळे आणि याच्याही बरोबरीनं मी दुसरा अजून एक बोलतो स्पष्टपणाने, की लोक मंदिरामध्ये जातात. ही एक गंमतच आहे, ही आपण अनुभवू शकतो. लोक मंदिरामध्ये जातात आणि मंदिरामध्ये जाताना, रस्त्यावरून जाताना दुकानं बघतील, खेळण्याची दुकानं बघतील, कापडाची बघतील, सोन्या चांदीची दुकानं बघतील, रस्ता बघतील, रस्त्यावरची माणसं बघतील. म्हणजे हे सगळं नको आहे आता, या प्रपंचाचा वीट आला म्हणून ज्या मंदिरामध्ये आपण चाललेलो आहोत तिथे जाताना आपण उघड्या डोळ्याने जातो, आणि ज्याला बघण्याकरता आपण उघड्या डोळ्याने जातो त्याच्या समोर नमस्कार करताना मात्र डोळे बंद करून घेतो. ही एक मोठीच गंमत दिसते आपल्याला. म्हणजे ज्याला बघायचं तिथं आपण डोळे बंद करतो, आणि जे बघायचं नाहीये असं ठरवलेलं असतं ते मात्र उघड्या डोळ्यांनी बघत असतो. अर्थात त्याच्यात मध्ये मला कुणाच्या साधनेबद्दलचा अपमानही करायचा नाही. मान्य आहे की समोर आलेली मूर्ती आम्हाला डोळ्यात साठवून घ्यायची असते, हृदयात साठवून घ्यायची असते, म्हणून आम्ही ते डोळे बंद करत असतो. अहो साधी गोष्ट आहे, झेरॉक्स काढताना, फोटोकॉपी काढताना सुद्धा एखाद्या पेपरची वरून ते झाकण लावावं लागतं, तर ती फोटोकॉपी व्यवस्थित लागते, व्यवस्थित येते, अक्षर स्पष्ट उमटतात. तसंच आहे, हे झाकण डोळ्याचं लावावं लागतं, तर ती परमात्म्याची छवी आमच्या अंतःकरणामध्ये नीट उमटली की नाही हे आम्हाला बघायला वाव आहे, म्हणून आम्ही डोळे बंद करतो. या भावनेला मला कोणताही धक्का द्यायचा नाही. परंतु मला हे म्हणायचंय की ते नीट अंतःकरणात उमटण्याकरता आधी ते स्पष्ट असलं पाहिजे. त्याच्याकरता आधी त्याच्याकडे उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे, आणि असं बघितलं पाहिजे की कधी आम्ही डोळे बंद करू तर ते आमच्या डोळ्याला दिसावं. अशा पद्धतीने, इतक्या दृढ भावनेने, इतक्या तीव्रतर भावनेने जर आम्ही त्याच्याकडे बघू, तरच कदाचित आम्हाला डोळे बंद केल्यानंतर भगवंताची प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर उभी राहील. परंतु ध्यान कशाचं करावं या संबंधामध्ये पंचदशीकारांनी एक गंमत त्या संबंधात सांगितली आहे. मी अगदीच त्यांच्या शब्दात न सांगता थोड्याशा आपल्या व्यावहारिक विषयाच्या संबंधामध्ये सांगतो. नाथ महाराजांच्या चरित्रात, एकनाथ महाराजांच्या चरित्रात अशी एक घटना सांगितली जाते की एक साधक त्यांच्याकडे आला आणि त्यांनी असं विचारलं की अहो म्हणे मला ध्यान करायचंय, तर मी काय करू? तर त्यांनी सांगितलं काही नाही, तू एखाद्या निर्जन ठिकाणी जा आणि एकांतामध्ये बसून डोळे बंद कर, देवाची पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आण आणि त्या मूर्तीचं ध्यान कर. तो गेला, थोड्या दिवसांनी, 2 दिवसांनी परत आला आणि त्यांनी नाथ महाराजांना सांगितलं की म्हणे महाराज मी गेलो, देवाचं रूप डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला, पण काय झालंय, मी घरून बाहेर पडत असताना माझ्या घरातली म्हैस व्यायला झाली होती, त्यामुळे मी डोळे बंद केले की ती म्हैस माझ्या अखंड डोळ्यासमोर यायला लागली. मग आता मी काय करू? तर नाथ महाराजांनी त्याला सांगितलं की ती जी काळी म्हैस आहे तोच परमात्मा आहे असं समजून तिचं ध्यान कर. आता हे जे बोलणं आहे, हे बोलणं वरपांगी आपल्याला जरी अवघड वाटत असलं तरी डोळे बंद केल्यानंतर ज्या ज्या प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर निर्माण होतात. कारण काय होतं, एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये नाथ महाराजांनी एक चिंतन केलंय. ते असं म्हणतात की ध्यान करताना आपल्याला 4 प्रतिबंध येण्याची शक्यता असते. श्रवणी ध्यानी अंतराय, लय विक्षेप कषाय, रसस्वादुही होय, हे 4ही अपाय चुकवावे, असं नाथ महाराजांचं वचन आहे. त्याच्यामध्ये श्रवणी ध्यानी, लय, विक्षेप, कषाय आणि रसस्वाद या 4 प्रतिबंध सांगितले. मला त्याचा विस्तार नाही करायचा, परंतु डोळे बंद केल्यानंतर आम्हाला वेगळंच काहीतरी आठवत जातं. ज्या मनाला आम्ही केंद्रीभूत करण्याचा प्रयत्न करतो आहोत, एक आलंबनात्मक बनवण्याचा प्रयत्न करतो आहोत, ते मनच नेमकं आम्हाला घेऊन वेगवेगळ्या विषयांकडे धावत जात. परंतु ज्या ज्या विषयांकडे ते जाईल त्या विषयाला परमात्म्याचंच रूप समजून बघण्याची एकदा सवय लागली की मग आपल्याला थोडीशी एकतानता, थोडं ते पातंजल मुनींनी ज्या पद्धतीनं तत्र प्रत्ययकतानता ध्यानम असं सूत्रच म्हटलंय. ध्यानाची व्याख्या करताना प्रत्ययाबरोबर एकतानता निर्माण होणं याला ध्यान असं म्हटलंय पातंजल मुनींनी योगशास्त्रामध्ये. म्हणजे प्रत्ययाबरोबर एकतानता झाली पाहिजे. मग तो प्रत्यय कोणत्या आकाराचा आहे याच्याशी कर्तव्य नाहीये, त्याच्याबरोबर आपली एकतानता झाली पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर ज्या वेळेला रेडा आणला गेला
त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांना हा रेडा आहे असं सांगितलं गेलं. पण जेव्हा त्यांना विचारलं की या रेड्याला तुम्ही बोलवू शकता का, किंवा हा रेडा आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. अरे तो रेडा नाहीये, तोही माझाच आत्मा आहे, म्हणजे माझंच स्वरूप ते आहे. तर रेडा समोर येऊनही ज्ञानेश्वर महाराजांची चित्तवृत्ती जशी आत्मस्वरूपातच स्थिर राहिली, तसं कोणत्याही पदार्थाकडे जरी आपलं चित्त गेलं तरी त्या पदार्थाला परमतत्वाचाच आकार मानून त्याचं चिंतन करण्याची तयारी आपल्या मनाची जर असेल आणि त्या पद्धतीनं जर आपण हळूहळू प्रयत्न सुरू केले, तर मला असं वाटतं की कदाचित या ध्यानाकडे बघण्याची आपली दृष्टी थोडीशी बदलू शकेल आणि ते ज्ञान हे आपल्याला थोडंसं कठीण न वाटता सोपं वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कशाचं ध्यान करावं, जे प्रत्येक रूप आहे ते परमात्म्याचंच आहे. ह्या विश्वरूप दर्शनाचा भाव मगाशी आपण बोललो तोच जागृत ठेवून कुठल्याही पदार्थाकडे बघत आपण बसलात तरी सुद्धा आपलं ध्यान लागायला हरकत नसावी. तरीही कुठल्याही पदार्थ जरी डोळ्याला दिसला किंवा मनश्चक्षू समोर जरी आला तरी सुद्धा आपल्याला ध्यान करण्यामध्ये काही प्रतिबंध येऊ नये खरं जर म्हटलं तर. पण हे होणं जर अवघड असेल तर आपल्याला थोडासा उपाय त्याच्यामध्ये असा सांगितलाय की ध्यानाला बसताना ओंकार प्रतिमा ही जर समोर असेल, ओंकाराचं रूप जर आपण समोर आणलं आणि त्या ओंकारालाच परब्रह्म रूपत्व देऊन ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या असं ओंकारालाच परब्रह्म रूपत्व जे ज्ञानेश्वर महाराजांनी दिलंय किंवा उपनिषदांनी दिलंय ते त्या पद्धतीनं त्याचा सर्वे वेदा यत्पदमामनंती वगैरे तपांसी सर्वाणी च यद वदंती यदिच्छन्तो ब्रह्मचर्यम चरंती तत्तेपदम संग्रहेण ब्रवीमी ओम इति एतत् असं उपनिषदामध्ये आलं. तर आता कठोपनिषदांनी याचा विचार